नमस्कार मंडळी, आपल्या या नवीन व्लॉग मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आजचा व्लॉग असणार आहे ट्रेकिंग विषयी। तर आज आमची जी टीम आहे, जी दुर्गवेडी आहे, शिवप्रेमी आहे, आज आम्ही निघालोय एका खास गडावर, खास दुर्गावर। त्याचं नाव आहे तो म्हणजे राजांचा गड आणि गडांचा राजा, राजगडावर। राजगडाबद्दलची जी पुढची माहिती आहे ती वेळोवेळी मी शेअर करणारच आहे। मात्र मी ट्रेकला सुरुवात करण्यापूर्वी जे माझे टीम मेंबर्स आहेत, सदस्य आहेत, तर त्यांची आधी ओळख करून देते। पहिला मेंबर आहे, नाव सांगा प्रत्येकाने। नमस्कार आणि नाव सांगा फक्त। राहुल देवरे, सागर गीत, नमस्कार। मयूर सूर्यवंशी, मोहिते, राहुल नारखेडे, आकाश पटेल आणि ही आमची सगळ्यात लहान शिवप्रेमी, सगळ्यात मोठी सांग। आणि तू कुठे चालली ते पण सांग। राजगडाला। ओके, स्वराज्याची पहिली राजधानी। आता आपण राजगडाकडे प्रस्थान करूयात। तर आपण आता राजगड चढण्यास सुरुवात केलेली आहे। 10 मिनिटं फक्त झालेली आहेत। इथली जी वाट आहे ही थोडीशी खडतर आहे। तसंही आता फक्त हिवाळ्याचा सीझन आहे, त्यामुळे फारसे काही निसरड्या वाटा नाही आहेत, पण सहजपणे चालणं होते अशी ही वाट आहे। तर या गडाबद्दल सांगायचं तर जेव्हा शिवाजी महाराजांनी स्वतःचं राज्य, जेव्हा स्वराज्य स्थापन केलं, तेव्हा या स्वराज्याला राजधानी असावी म्हणून या किल्ल्याची पहिली निवड केली। स्वराज्यासाठी एकूण 4 राजधान्या झाल्या, त्यातली ही स्वराज्याची पहिली राजधानी म्हणजे राजगड। तर या किल्ल्याचीच पहिली राजधानी म्हणून का निवड केली, तर आणि हा राजगड नक्की आहे कुठे, पुण्यामध्ये, तर या संदर्भातली थोडीशी माहिती आपण मिस्टर सूर्यवंशींकडून घेऊयात। पहिला जो एक दबदबा होता तो पुणे प्रांतात होता। त्यांना ह्या गडावर राहून पुणे प्रांतावर पण अधिराज्य करायचं होतं। आणि ह्या गडाचं लोकेशन असं आहे की हा गड हा पुणे प्रांत आणि कोकण प्रांत म्हणजे समुद्र याच्यामध्ये आहे। म्हणजे इथून तुम्ही बघणार तर सर्व किल्ल्यांची लाईन दिसते तुम्हाला। तोरणा दिसणार, रायगड दिसणार, राजगड दिसणार। महाराजांनी हा किल्ला चॉईस करण्यामागचं एक पहिलं कारण हे होतं। आणि किल्ल्याचं दुसरी गोष्ट म्हणजे किल्ला हा खूप विस्तीर्ण किल्ला आहे, मोठा किल्ला आहे, त्यामुळे महाराजांनी पहिली राजधानी म्हणून हा चॉईस केला। जर तुम्हाला पुण्यावरनं राजगडला यायचं असेल, समजा तुम्ही मुंबईवरून राजगडला यायचं असेल, तर तुम्ही साताऱ्याची बस पकडू शकता आणि नसापूर फाट्याला उतरू शकता। तिथून तुम्ही लोकल लोकांवरनं तुम्हाला ट्रान्सपोर्ट अवेलेबल आहे, पण ते दिवसाचे, रात्री यायचं असेल तर तुम्ही आधी फोन करून येऊ शकता। तर जवळपास आता आपण अर्ध्यापेक्षा जास्त गड सर करून आलोय। तर तुम्हाला दिसत असेल तिथे आपला भगवा फडकतोय, तिथे आपल्याला पोहोचायचंय आणि तिथे पोहोचण्यासाठी जवळपास अजून 1 तास लागेल। चोर दरवाजाने आपण आल्यानंतर आपल्याला थेट पद्मावती माचीवर पोहोचता येतं। पद्मावती माचीजवळ हा दिसतोय तो आपल्याला पद्मावती तलाव आहे। तर या माचीवर पद्मावती मंदिर असल्यामुळे गडाची देवता आहे ती, त्यामुळे या माचीला आणि इथल्या तलावाला देवीचं नाव देण्यात आलं आहे। तर याच माचीवर आणखी एक गोष्ट आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील जे मंत्री होते सोनोपंत डबीर, तर त्यांचं ही वास्तू दिसते आणि त्यांची ही इथले दिसत आहेत हे विष्णुपद आहे। अनेक जणांची समजूत आहे की ही सईबाईंची समाधी आहे, मात्र असं नाही आहे। मंत्रिमंडळातील जे सोनोपंत डबीर होते त्यांचा स्वर्गवास झाल्यानंतर त्यांच्या इथे विष्णुपद बांधले गेले। जेव्हा एका ब्राह्मणाचा मृत्यू होतो तेव्हा विष्णुपद त्याच्या घराशेजारी बांधले जातात असं म्हटलं जातं, त्यामुळे ही विष्णुपद आहे। तर सईबाईंची ही कुठलीही समाधी नाही आहे। तर ही समाधी पाहिल्यानंतर आता आपण जातोय पद्मावती देवीचं दर्शन करायला।
फायनली 4 तासांचा पूर्ण प्रवास करून फायनली हा अतिशय अवघड असा गड आम्ही चढून वरती आलेले आहेत आणि आल्यानंतर सर्वात पहिल्यांदा टेंट आम्ही हे केले तयार केलेत आणि हे सगळ्याला टेंट बांधायला सुद्धा साधारणतः आम्हाला 40-45 मिनिटं लागले. तर आता टेंट झाले थोडं आता जेवण केल्यानंतर आम्ही आराम करणार आहेत. मात्र जेवणाची सोय ज्यांनी केलेली आहे ते दादा आमच्या सोबत आहेत आणि आम्हाला जे हा गड चढून येण्यासाठी 4 तास लागले. मात्र हा दादा अख्खा गड सेम मार्गाने त्याच मार्गाने आमच्या नंतर म्हणजे त्यांनी 11:30 वाजता गड चढण्यास सुरुवात केली आणि फक्त 1 तासात हा दादा इथे आमच्या अगोदर जेवण घेऊन हजर आला आणि जेवण सुद्धा अतिशय गरम जेवण आहे. तर तो दादा आपल्या सोबत आहे. दादा तुझं नाव सांग ना आधी. लक्ष्मण नलावडे. अच्छा, तुमचं म्हणजे हाच पारंपरिक व्यवसाय आहे की इथे पर्यटकांना गरम जेवण आणून देणं की कसं एक्झॅक्टली काम तुम्हाला म्हणजे आता मला मुळात सगळ्यात वैशिष्ट्य हे वाटलं की जो गड चढायला आम्हाला 4-4.5 तास लागले तुम्ही 1 तासात हा गड कसा सर केला? रेग्युलर चाल आहे माझी अशी की एकदा बोजा घेतला ना खालून नॉनस्टॉप माझं चालत असते आमची. एवढं ओझं घेऊन 1 तासात सलग कुठे नॉनस्टॉप हा गड कुठे हेच नाही. कारण हा गड अतिशय जसं आम्ही बघितलं ना खूप खडतर आहे. जो वाट आहे जो रस्ता आहे असं कुठेही सरळ नाहीये म्हणजे फारसं सोडलं तर अतिशय चढण्यास अतिशय अवघड आहे. अतिशय हे तर तुमचं म्हणजे किती पिढ्या तुम्ही हेच करताय की तुमच्या आधीचे वडील वगैरे हेच करत होते पोरं इथले गावातले. त्यांच्यानंतर मला शिकवलं मी शिकलो. हाच व्यवसाय. आणि दिवसातून मग किती वेळेस तुम्ही साधारणतः गड चढणं उतरणं किती वेळेस होतं? 4 टाइम होतात. माय गॉड, म्हणजे दिवसातून आम्हाला 4 तास फक्त एका वेळेचे चढायला लागले. हा दादा दिवसाला 4 वेळेस गड चढतो आणि उतरतो. तर हे सुद्धा खूप मोठं जिकिरीचं काम आहे. खूप मला तर अशक्य वाटते ही गोष्ट. तर पर्यटकांसाठी जेवणाची व्यवस्था करणं हे सुद्धा एक सेवेचं काम आहे. आणि म्हणजे तू आर्थिक व्यवहार एक वेगळी गोष्ट आहे पण तू गरम जेवण इथे आम्हाला अगदी वेळेत आणून दिलंस त्याबद्दल आधी खरं तर तुझे धन्यवाद. तुला काही सांगायचंय? फक्त बघायला आलोय की आता इथे जे दिसतंय सगळं हा राजवाड्याचा परिसर आहे. तर अंधार झाल्यामुळे आम्ही आज पुढे जात नाहीये. तर राजवाड्याचा अवशेष फक्त बघणं अवशेष इथे पाहायला मिळत आहे. फार काही आता इथे उरलं नाहीये. महाराजांच्या आठवणी आपण इथे फक्त अनुभूती घेऊ शकतो. महाराजांचा 20 वर्ष वास्तव्य त्यांचा राजवाडा इथे आहे त्यामुळे इथे त्यांचा स्पर्श झाला असेल. आपण या सगळ्या गोष्टी फक्त अनुभव करायच्या असतात. तर अजून एक गंमत दाखवते. समोर एक वणवा लागलाय. तर तो जो परिसर आहे ती जी पूर्ण रांग दिसते सह्याद्रीची तर तो आहे तोरणा किल्ला. म्हणजे स्वराज्यात आलेला पहिला किल्ला. स्वराज्य बांधण्याला जेव्हा महाराजांनी सुरुवात केली तेव्हा पहिला किल्ला जो जिंकला तो म्हणजे तोरणा किल्ला. आणि जर तुम्ही राजगड आणि तोरणा हा जो परिसर जर ट्रेक करण्यासाठी पाहण्यासाठी जर प्लॅन करत असाल तर तोही एक दुसरा ऑप्शन आहे. तोरणा किल्ला बघितल्यानंतर त्याच्या पायथ्यावरूनच एक रस्ता थेट राजगडाला येतो. राजगडाला येण्याचा ही दुसरा जो रूट आहे जो दुसरा मार्ग आहे तो इथून आहे. आता अंदाज झाला आहे त्यामुळे इथे फारसं आता काही दिसणार नाही. तर साधारणतः असं काही स्वरूप सध्या राजगडाच्या पायथ्याशी आहे. आता राजगडावर 3 माची आणि 1 बालेकिल्ला आहे. पद्मावती माची, सुवळे माची. घरी जाणार पण नाही असं जेवण एवढं ताकद. संध्याकाळचा राईस अरे बरं आम्ही अजून चाललो नाही. आम्ही किती खाल्लं आम्ही वरती गेलो.
चल. चला. फायनली आपण बालेकिल्ल्यावर आता पोहोचलोय. आणि ही जी वास्तू आहे इथे लिहिलंय राजवाड्याचे अवशेष इथे, किंवा इथे महाराजांचं स्वतःच इथे वास्तव्य इथे होतं. इथली एक अनेक हा जो दगड दिसतोय, हे दगड खूप खास आहे, कारण कदाचित महाराजांचा स्पर्श या दगडांना झाला असेल. त्यामुळे या दगडांचं जे महत्व आहे, किंवा सगळ्यात जर नशीबवान कुणी असेल तर ही दगड आहे. आज असा अंगावर काटा येतो की कदाचित ह्या दगडांना महाराजांचा स्पर्श झाला असेल. आपण या गोष्टी कदाचित परत आम्ही अनुभव नाही करू शकत, पण या दगडांनी महाराजांचा स्पर्श अनुभवलाय. त्यामुळे इथला आल्यावर एक वेगळा अनुभव येतो. त्यामुळे गडाला एकदा नक्की भेट द्यावी, कारण महाराजांचं स्वतःचं वास्तव्य इथे 20 वर्ष होतं. पण पाली दरवाजाने आता आपण खाली उतरतोय. पाली दरवाजाने आता आपण खाली उतरतोय. तर हा आहे इथला नजारा. पाली दरवाजा मार्गे जर खाली जात असाल तर अगदी थोडासाच रस्ता हा पायऱ्यांचा बनलेला आहे. मात्र तिथून पुढे हा सगळा रस्ता हा दगडांचा आहे, मोठ्या पायऱ्यांचा आहे. त्यामुळे हा सुद्धा रस्ता खडतर आहे. मात्र उतरण्यासाठी हा रस्ता चांगला मानला जातो. आणि आपण खाली आल्यानंतर हा दिसतोय तो इथूनही काही पर्यटक गडाकडे जाण्याला पसंती देतात. तर हा इथून जो दिसतोय तो पाली मार्गे वर जाण्याचा रस्ता दिसतोय. तर असंच तुम्ही आमच्या चॅनलला प्रेम देत राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आवडत असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.